मॉर्निंग मित्रांनो, मी प्रदीप झिरपे आणि तुम्ही बघताय प्रदीप झिरपे ब्लॉग्स. आत्ता वाजलेत सकाळचे 4 वाजलेत आणि आत्ता आपण निघालो आपल्या गाडीवरती. आणि आत्ता आपल्याला चहा बनवून देते ऋतिका. ही अजून झोपेतच आहे. झोपेतच अजून बिचारी. उठले झोपेतच आहे ना अजून, उठली. चला मित्र, आता गाडीत गेलो भेटू आपण. ही आपली गाडी मित्रांनो, आपण चाललो गाडीत बसायला. आपले धन्नो. आता आपण ऑनलाईन गेलेलो आहे, बघू आता कुठली ट्रिप पडते कुठली नाही. सकाळी वाजल्यात आता 4:15 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत बरोबर. आणि आता आपली गाडी गरम व्हायला चालू केली आपण. आता हे निळं चिन्ह दिसते साईडला, हे निळं चिन्ह गेल्याशिवाय सकाळी गाडी नाही चालवली पाहिजे, कारण की ते पूर्ण इंजिनमध्ये ऑइल फिरल्याशिवाय ते जात नाही. थोडी गाडी गरम होऊन दिली पाहिजे सकाळी. थोड्या वेळ चालू ठेवायला लागते त्यासाठी. सकाळी एवढा फॉग पडलाय की काच पूर्ण हे झाली, फॉगनी हे झालेली, भिजलेली आहे. आता काहीच दिसत नाही. वायपर मारून होतंय का. आतल्या बाजूने तो जरा AC चालू करून हे करायला लागेल, आपल्याला घालवायला लागेल. दिसतं की आपण गरम हीटर लावलेला आहे, तर पूर्ण फॉग गेला बघा गाडीवरचा आतमधला. तर आपण निघालो बाहेर. म्हणलं जरा बाहेर जाऊन थांबव. आपलं घर जरा जास्त आतमध्ये आहे, त्याच्यामुळे इकडं बुकिंग जास्त वाजत नाहीत. तर इथून एक 2-3 किलोमीटर बाहेर जाऊन थांबायला लागतं, तेव्हा बुकिंग वाजतात. रस्ता बघू शकता मित्रांनो कसला डेंजर आहे. त्या रस्त्याने आपण सकाळचे 4:15 वाजता चाललेलं आहे. हे बघा 4:15 वाजता सकाळचे. आता मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या गावामध्ये खाली. तर बघू आता कुठली बुकिंग वाजते आपल्याला कुठली नाही. तोपर्यंत म्हटलं मस्त हनुमान चालीसा लावावी सकाळी. तर आता करू हनुमान चालीसा आपले, ऐका थोडीशी. बुद्धिहीन तनु जागे सुमिरो पवन कुमार. तर मित्रांनो आलं आपण आता आपल्या कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आजूबाजूला बघा असली भीती वाटायची कामं आहेत. काहीच नाही. सकाळी 4:45 वाजलेले आहेत आत्ता. कोणीच नाही इथं. बिल्डिंग बघा. आलं बघा आपण आपल्या कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. सकाळी कोणीच नाही इथे. असली भीती वाटायची काम आहेत. आणि सगळी टेकडी आजूबाजूला. ही एक बिल्डिंग आहे फक्त, बाकी इकडे सगळं जंगलच आहे जवळपास. यायचा एखादा बिबट्या घेऊन जायचा सकाळी नाश्त्याला मला. मग काय मित्रांनो, कस्टमरला घेऊन लागलो आपण पुणे बँगलोर हायवेला. हायवेने सरळ जाऊन आपल्याला लागायचं होतं एक्सप्रेसवेला. मग आपण लागलो एक्सप्रेसवेला लागल्यावर लगेच व्हिडिओ बंद केला. म्हटलं परत उगाच फाईन पाडायचा 2,000 रुपये बिनकामाचा दामाचा. मग काय आपण बघता पोचलो लोणावळ्याच्या घाटात लागले आपल्याला ट्रॅफिक. उताराला सुद्धा ट्रॅफिक लागली होती आपल्याला जाताना मित्रांनो. मग घेतली गाडी हळू जाऊ द्या म्हटलं. बघू म्हणलं आता कुठेपर्यंत ट्रॅफिक आहे. पण ट्रॅफिक काय लगेच निघून गेलं सगळं. आपण गेलो फास्टमध्ये पुढं. तर मग मित्रांनो आपण बघता पोचलो खालापूरच्या टोल नाक्याला. जरा जास्तच थंडी वाजत होती. म्हटलं जरा एक मस्त चहा मारूयात. हा खालापूरचा अलीकडचा फूड मॉल मित्रांनो. इथं मस्तपैकी ड्रायव्हर लोकांसाठी फ्रीमध्ये चहा वगैरे भेटतो. मस्त फूड कोर्टला कॉफी घेतली मित्रांनो पहिला. मग पिला वगैरे. मग म्हणलं जरा फूड कोर्टचा व्हिडिओ काढला आणि मग निघालो आपण परत मुंबईच्या दिशेने रवाना. आपण कस्टमरला ड्रॉप केलेलं आहे इथं अंधेरीमध्ये. आणि आता आलं साके नाक्याच्या सिग्नलला. आत्ता बघू आता पुढे कधीची ट्रिप भेटते कधीची नाही. साके नाक्याचं सिग्नल मित्रांनो. आता आपण समोर एका ठिकाणी आहे जागा थोडीशी थांबायला, तिथं जाऊन थांबणार आहे. बघू आता पुढं
कुठली ट्रिप पडते ते. ट्रिप काय पडायचं नाव घ्याय ना, बोर व्हायला लागलं मस्त. आता 1 तास होत आला आता पोहोचलेलो इथं मी. इव्हिनिंग भावांनो, आता विषय असा झाला की सकाळी आपण कस्टमरला पिकअप जे केलं होतं ते सोडलो आणि जरा जास्त दमलो होतो, जरा झोप लागत होती. सकाळी लवकर उठलेलो त्यामुळे मध्ये काय आपण काही शूट नाही केलं काय. आता आपण डायरेक्ट घरी गेलो आणि झोपी गेलो मी. नंतर मग मला एक आले, आता प्रायव्हेट बुकिंग आली एका कस्टमरची, त्यांना पिकअप करून त्यांना कल्याणला सोडायचं आहे. तर आता मग ते उशीर झाला जरा उठायला पण आणि पिकअपला पण उशीर झाला, त्या कारणामुळं आपण काही मध्ये शूट काही केलं नाही. आता आलो आपण त्यांच्या पिकअप लोकेशनला, पोचल आता 1 मिनिटामध्ये. आता तिथून मग कल्याणला निघाल आपण. तो आता पुढे मग काय होते ते भेटूयात थोड्या वेळाने. कारण आपण आता आलोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, पण आपल्याला काय आता इथं त्यांचं लोकेशन काही गावत नाही आहे. त्यांना फोन केला तर तिथं आतमध्ये त्यांनी सांगितलं आहे समोरच्या बाजूला, त्या मागच्या बाजूला. बघूयात आता आत जाऊन आपण गावतंय का ते. इथे आतमध्ये सांगितलं आहे तर चाललो आपण, बघू. इथं कुठं मेडिकल शॉप बोलले, तिथं थांबा बोलले ते. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत बघा 9:51. आत्ताच आपला ड्रॉप झाला इथं कल्याणमध्ये. आत्ता बघू काय कधीचं ट्रिपचं वगैरे काय. आणि आत्ता खूप जास्त झोप लागली आहे, आता झोपतो. हा ब्लॉग आता इथंच एंड होईल. हॅपी गुड नाईट.